अगोदर पेपरवर तुम्हाला रेखाटन करताना परीक्षेमध्ये त्यावेळी तिन्ही वस्तू रेखाटायच्या आहेत. आता मी इथे दाखवताना फक्त एक बादलीचं रेखाटन आणि रंगकाम दाखवणार आहे, पण तुम्हाला सेपरेट 3 करायचे नाहीत हे लक्षात ठेवा. इथे आपल्याला बादलीचा आकार किती मोठा घ्यायचा आहे, त्याची उंची किती घ्यायची ते थोडक्यात आपण इथे ठरवलं आहे. मग या उंचीच्या मानाने रुंदी किती असणार आहे, साधारण एवढी. बादलीचा आकार जो आहे तो परफेक्टच असला पाहिजे, कारण बादली ही वस्तू मानव निर्मित आहे, ती गोलच्या गोलच असणार आहे ना. बादलीच्या आकारात रेखाटनात अजिबात चूक झाली नाही पाहिजे. आता इथे बघा, साधारण तुम्ही बसलेले असाल त्यानुसार तुमच्या उंचीप्रमाणे बादलीचा वरचा जो भाग तो एवढा गोलाकार दिसेल. बादलीच्या खालील भाग हा थोडा निमुळता होत गेलेला असतो ना. काय सरळच असते उभी डब्याची, कशी असते, आता या ठिकाणी मी जी पेन्सिल चालवली एकदम हलक्या हाताने, जर या रेषा खोडायच्या झाल्या तर सहज मिटल्या पाहिजे. कारण मगाशीच सांगितल्याप्रमाणे हा जो कार्ट्रेज पेपर आहे त्यावर जर आपण खोडरबरचा वापर जास्त केला तर तो फाटू शकतो, किंवा वरचा त्याचा जो थर आहे तो निघून जाईल आणि मग रंगकाम करताना तुम्हाला त्रास होणार. म्हणून पेन्सिलचा वापर एकदम हलक्या हाताने. आता मी इथे 4-5 वेळा पेन्सिल फिरवलेली आहे, मला जवळून दिसलं बस का आपलं रेखाटन कसं आहे. आता बादलीची कडा, आपली काय कडी असते ना, तर अशा गोल वस्तूंचं रेखाटन करताना नेहमी काय करायचंय, तिच्या मधून एक रेषा मारायची आणि ते होणारे जे 2 भाग आहेत ते दोन्ही बरोबर सारखे होतात का ते बघायचे. रेषा मारल्यानंतर लक्षात येईल 2 भाग सारखे आहेत का नाही. हे अंतर सारखंच असलं पाहिजे. इथून पुन्हा खाली हे दोन्हींचं अंतर सारखंच असलं पाहिजे, कारण बादली सगळीकडून सारखीच गोल असते ना. जर ते सारखं नसेल तर तुमचं रेखाटन चुकलंय. आता या ठिकाणी मधली रेषा मारून झाल्यावर लगेच जाणवतं. आता हा साधारण आकार ठीक आहे. आता हे बादलीचं रेखाटन झालंय. वस्तुचित्रामध्ये आपल्याला या वस्तूंवर सावली आणि प्रकाश कशा प्रकारे पडलेला आहे हे दाखवायचं आहे. आता ही बादली लाल रंगाची असेल तर नुसता लाल प्लेन रंग असणार आहे का, त्यावर कुठून तरी एका बाजूने उजेड आलेला असणार, दुसऱ्या बाजूला सावली असणारच आहे. जर
बादली इथे समोर मांडलेली आहे. उजव्या बाजूने जर उजेड आलाय तर त्याची सावली कुठल्या बाजूला असणार? अरे मी काय बोलतो, उजव्या बाजूने उजेड असणार तर सावली कुठल्या बाजूला असणार? सर, कोणत्याही वस्तूवर सावली आणि प्रकाश असतोच आणि वस्तुचित्रात आपल्याला ते दाखवायचं. आता ही बादली आहे, या बादलीवर समजा एखादी नक्षी आहे, कधी कधी असते बघा बादलीवर नक्षी, ती नक्षी दाखवली नाही तरी चालेल, पण बादलीवर सावली प्रकाश कसा पड, वस्तुचित्रामध्ये मुख्य काय आहे, आपल्याला वस्तूतील जी घनता आहे ती दिसली पाहिजे. आणि ती घनता कधी दिसणार? ज्यावेळी सावली प्रकाश व्यवस्थित आपण दाखवू तेव्हा. आता तेच आपल्याला या चित्रामध्ये आता दाखवायचंय. आपण इकडच्या बाजूने उजेड दाखवला तर इकडच्या बाजूला सावली असणार. तर ही बादली गोल आहे बरोबर, तर इकडे उजेड पडलाय तर इकडच्या बाजूला सावली कशी जाणार पडत? समजा अर्धी बादली इथे उजेड आणि डायरेक्ट इकडे आतली अर्धी बादली काळी चालेल. समजा ही बादलीचा रंग समजा समजा पांढरा आहे असं समजू आपण, तर इकडच्या बाजूने उजेड पडलाय ती ही पांढरी आणि इकडची बाजू डायरेक्ट काळी, अशा दोन भागांमध्ये असेल नाही. वस्तू ती गोल आहे बरोबर. इकडे बघा, हा डायकिन प्रीमियम पोस्टर कलर, त्यांनी आपल्याला ते पोस्टर कलरचे सॅम्पल पाठवलेले आहेत. त्याच पोस्टर कलरमध्ये हे आता चित्र रंगवून दाखवणार आहे. तर पोस्टर कलरचा वापर कसा केला जातो ते सुद्धा या चित्रातून, या व्हिडिओतून तुम्हाला समजणार आहे. डार्क पण नाही, मध्यम रंगाची शेड त्या पूर्ण बादलीला मारून घेऊ, म्हणजे गुलाबी. आता या ठिकाणी मी मिडल कलर, म्हणजे डार्क पण नाही आणि लाईट पण नाही, असा मिडल गुलाबी रंग इथे मारून घेतलेला आहे अगोदर. आता यावर एका बाजूने उजेड कसा दाखवायचा ते बघा. ते काय, आता लगेच मान खाली जात नाही तर तुमची बडबड चालू आहे. तो तिकडचे पुरी
इकडे बघा, पहिल्यापेक्षा किंचित अजून लाईट मी रंग लावलाय. तर आता इथे लावलाय आणि इथे आपल्याला तो मिक्स करायचा आहे. मी काय केलं, आता हा रंग ओला आहे, पहिला गुलाबी रंग सुद्धा किंचित ओला आहे. ब्रश स्वच्छ केला, धुतला, फडक्याने पुसला म्हणजे एकदम पूर्ण कोरडा नाही झाला तो, त्यामध्ये थोडं पाणी ओलसरपणा आहे. आता तो या ठिकाणी मी हलक्याने घासतोय. तो रंग ओला असल्यामुळे दोन्ही रंग एकमेकात मिक्स होतात आणि शक्यतो ब्रश उभाच फिरवायचा. आता हा झाला मिक्स. आता आणखीन उजेड आणखीन पडलेला आहे. तर इकडे तर बघा, हा पूर्ण प्लेन पॅच वाटत नाही. आता बादलीच्या बाहेरच्या बाजूला इकडून उजेड आहे, तर आतल्या बाजूला उजेड कुठल्या बाजूने असेल? आतल्या बाजूला इकडून उजेड इकडूनच असेल का इकडून असेल? आतल्या बाजूला उलट बाजूने. आता आपण इकडची डार्क बाजू करून घेऊ. सेम तशाच पद्धतीने कलर मारणार, जसा इकडच्या बाजूने व्हाईट मारला होता तसाच. इथे बघा, मी ब्रशच फिरवताना असा फिरवला, इथे ब्रश पूर्ण टेकवला, नंतर इकडे फिरवताना अलगद तो ब्रश उचललाय. बरोबर तो रंग इथे जास्त आणि हळूहळू इकडच्या बाजूला कमी लागलेला आहे. आता हे झालं. त्यानंतर आणखीन पुढे आता